श्री बरा व्हायला हवाय ना, लवकरात लवकर बरा व्हायला हवाय ना. मग मी जे काय करते ना ते मला करू दे. मुलगी पण ना, त्या आजी जरा डोळ्यात पाणी आणून काय बोलले, आता ही गेली धावत सुटली लगेच. समजावण्या पलीकडचं आहे सगळं. श्रीकांत, काही बोलायचंय मला सोडून कुठेही जाऊ नकोस. स्वतःच्या आईपेक्षा ती मुलगी आल्यावर बरं वाटलं त्याला. तायडा, मला माहितीये तिचं येणं तुला आवडलेलं नाही, पण आपला श्री बरा होणं हे महत्वाचं आहे. कसा, कोणामुळे, याला काहीच अर्थ नाही. तसंही आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तर तू इथं आलीस ना, केवढा फरक पडला त्याच्यात. मरणाच्या दारातून परतलाय तू. अगं शुद्धीवर आला तर फक्त तुझं नाव घेत होता. आजी, मी तुम्हाला शब्द दिला होता, मी आले. आता निघायला पाहिजे. उशीर झालाय आता. अगं अंजली, अंजली, अगं तुझ्यामुळे आमचं श्री मला परत नाही आलंय. आणि त्याला परत भेटली नाहीस ना तर त्याचं नको नको जाऊस. हवं तर तू आमच्यावर खूप मोठे उपकार केलेस असं समज, पण तू थांब ग इथे. आमचा श्री आम्हाला हवाय. नाही, मला जायचंय. अंजू दिसत नाही कुठे. नाही, मगाशी त्या आजींबरोबर गेली म्हणून विचारावंसं वाटलं. म्हणजे अजून आली नाही का येऊन परत गेली? बंड्या म्हणत होता तेच बरोबर आहे. अंजू का आली नाहीये, यांचा फोन का यायचा होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली ना की मी तुम्हाला देईन. आई, त्यांचा जीव वाचवण्यासाठी मला इथे थांबणं महत्वाचं आहे. प्लीज प्लीज तू समजून घे ना. अंजली कुठे? हे बघ बाळा, आयुष्यात आपल्याला हवं ते सगळं मिळतच असं नाही. अंजली कुठे आहो? ती परत गेली. काय म्हणते की जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा ते होतं ना तेव्हाचा काळ आठव. बघ, प्रयत्न कर ना आणि स्वतःला सावर. अंजलीला भेटायचं. मी म्हटले ना तुला बाळा, ती नाही परत येणार. अरे असं वागून कसं चालेल? बघ, आम्ही आहोत की नाही तुझ्या बरोबर. तू लवकर बरा हो, मग भेटू ना आपण अंजलीला. मला एकटं राहू द्या. मला माहित होतं तू परत येशील, तू नाही जाणार. चल, डॉक्टर येतील, तू चल.